आता जर का पाहिलं तर कन्व्हिन्सिंग स्ट्रोक येत नाहीये, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. एक धाव, एका धावेनं स्वतःला ऑफ द मार्क करतायत संदीप माची. एक चांगलं कॉन्टेस्ट आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं हरीश पाटील आता मात्र स्ट्राईकला पाहावयास मिळतील. अतिशय चांगला द्वंद्व मैदानाच्या आत आपल्याला अनुभवायला मिळेल यात शंका नाही आहे. परी 11कडे जर पाहिलं सुरुवाती ते 2 सामने लागोपाठ जिंकून एक आत्मविश्वास आपल्या खेळण्यात घेऊन आलेला आहेत आणि दुसऱ्या बाजूला पराभूत होऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करत विजयाचा स्वाद चखलेला आपण पाहतोय तो म्हणजेच मानव 11. 2 खेळाडू झेलच्या खाली आणि मात्र शेवटच्या क्षणी झेल जर का पाहिलं धरतीला दान केला जातोय आणि तद्वर जर का पाहिलं या पळून 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जिथे झेलची संधी होती तिथे मात्र बोनसच्या स्वरूपात धावा मिळतील 3 आणि ते मात्र जर का पाहिलं तर नशिबाची शिदोरी घेऊन आले होते सोबत ते म्हणजे हरीश पाटील, कारण की झेलसुद्धा सुटला गेला आणि त्याचप्रमाणे 3 धावासुद्धा बोनसच्या स्वरूपात इकडे मात्र प्राप्त झाल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचे तो म्हणजे 4 या आकड्यावर. राईट आर्म राऊंड द विकेट विशाल माची. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा वेल लेफ्ट केला गेलाय पण मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू ट्रम्प लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय. अतिशय योग्य रीतीने हा चेंडू हाताळला गेलाय विशाल माचीच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. आता जर का पाहिलं खूप लांब एकंदरीत MMRPL मधील हाय डिस्टन्स 6 बाय हँडसम स्ट्राइक बाय संदीप माची. आणि चेंडूला मात्र दाडलंय ऑन साईडला. 6 धावे करता पुन्हा एकदा त्याच रीतीनं फक्त झोन वेगळा आहे. आता झोन निवडलाय मिड विकेट का कोणा झोन मध्ये मॅक्सिमम बॅक टू बॅक यूज इट 6. म्हणजे विशाल माची आणि का बसताय कारण की तितका ताकदीचा खेळाडू समोर होता तो म्हणजे संदीप माची. धावफलक जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा. अति चांगली सुरुवात एकंदरीत पाहायला गेलं परी 11च्या माध्यमातून, कारण की आत्मविश्वास आहे या खेळण्यामध्ये. कारण की लागोपाठ 2 सामने जिंकल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही क्वालिफाय असता त्यावेळेला मात्र तुमच्या आत्मविश्वास जर पाहिला तर सर्वोच्च स्तरावर असतो आणि तोच आत्मविश्वास आता मात्र संदीप माचीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यश माची दुसरं षटक घेऊन आता मात्र जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेअर करून दॅट्स अ ह्यूज 6 धावा. येस अंपायर चेंडू जाईल आउट ऑफ द पॅक. 6 बॅक टू बॅक 2 षटकार आलेत ते म्हणजेच हरीश पाटील यांच्या बॅटमधून.
पुन्हा एकदा यश माची गोलंदाजी मार्कवर. आता जर का पाहिलं तर चेंडू आउटसाइड द स्टंप, कुठेतरी दबाव जाणवला गेला यश माचीवर, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर थोडंसं मनोबल जर पाहिलं खचलं जातं कुठल्याही गोलंदाजाचं, आणि तेच मात्र या चेंडूवर पाहायला मिळालंय. पण मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल, तो म्हणजेच यश माचीला. मागच्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच असताना अशा रीतीनं गोलंदाजी करणं अपेक्षित नव्हतं, पण मात्र क्रिकेट आहे आणि आयुष्य आहे, काही कन्सिस्टंट गोष्टी नसतात, खूप सारी उलाढाल असते आयुष्यात, खूप सारी वरचढ असते, त्यात मात्र स्वतःला संयमी ठेवणं आणि सातत्यानं आपलं कार्य करत राहणं प्रामाणिकपणे हे मात्र महत्त्वाचं असतं. त्याच दरम्यान वाईटचा इशारा, अतिरिक्त धावने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 31 रन्स, 31 धावा. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर ज्या रीतीने सुरुवात झाली होती ती सुरुवात मात्र दुसऱ्या षटकात सुद्धा कायम आहे. अति चांगल्या रीतीने टेम्पलेट सेट केले गेले ते म्हणजे या 2 बॅटरच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं मिनी हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडूला ट्रॅव्हल केलंय मिड विकेट झोनमध्ये, वेगानं विशाल माची येत आहेत, कलेक्शन करून फेकी करतायत, तो तर मात्र वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सेमीफायनल नंबर 1 आजच्या दिवसातील आपण पाहतो. एका बाजूला परी 11 फलंदाजी करताना, दुसऱ्या बाजूला जर का पाहिलं तर मान ऑफ 11 हा संघ. आता जर का पाहिलं फुल टॉस होता, फुल टॉसला मिस केले की काय, वेट फॉर द अंपायर सिग्नल. ही धावा बाईकच्या स्वरूपात जरूर आहेत धावा, पण मात्र येस डेफिनेटली इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फक्त बाईकच्या स्वरूपात इथे मात्र धावा प्राप्त केल्या जातील. धावफलक जर पाहिला 34 34 धावा धावफलकावर. चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आता जर का पाहिलं तर हुक करायचा प्रयत्न होता अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं, इथे मात्र हुक जरूर केलंय, पण मात्र स्ट्रोकमध्ये जर पाहिलं ती पॉवर ती कन्व्हिन्सिंग नव्हती आणि मिस टाइम स्ट्रोक फक्त आणि फक्त 1च धाव. कारण की ज्या वेळेला हा स्ट्रोक कंप्लीट केला गेला त्यावेळेला मात्र जर पाहिलं नजर ही चेंडूवर योग्य रीतीने नव्हती, कारण की बॉडी लाईनवर चेंडू अशा रीतीने होता की शरीराचा वेध घेणारा चेंडू, आणि त्या चेंडूला मात्र स्ट्रोक खेळताना ॲडजस्ट केलं गेलंय आणि फक्त 1च धाव. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक धाव, एका धावानं जर का पाहिलं षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 36 धावा. म्हणजे जवळपास जर पाहिलं पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या म्हणजे 16 आणि या षटकात धावा आल्या त्या म्हणजेच 20, म्हणजे 18च्या सरासरीनं संघ मात्र पुढे वाटचाल करतोय आणि गरज आहे चांगल्या स्कोअर कार्डकडे वळण्याची, कारण की सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ अतिशय दिमागदार कामगिरी करत पुढे वाटचाल केलेत, म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल, जेणेकरून तुम्ही समोरच्या संघावर वरचढ ठरू शकाल. स्कोअर कार्ड झाला 36 रन्स. थँक्यू. आता जर का पाहिलं तर सुरेख चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, पण मात्र योग्यरीतीने कनेक्शन होत नाही आहे. चेंडू जर पाहिलं तर फॉलो थ्रू मध्येच राहतोय, पायाला ब्रुज झालाय अतिशय वेगानं आणि डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विशाल माची पुन्हा एकदा सज्ज झालेत. मागचे षटक जर पाहिलं थोडंसं खराब राहिलं होतं, पण या षटकात आता कशा रीतीने कामगिरी केली जाईल. येस डेफिनेटली अतिशय सुरेख चेंडू. मागच्या
षटकात झालेली चूक मी या षटकात करणार नाही आहे, या 2 चेंडूवर दाखवून दिलंय. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागतील. आता जर मला तुम्हाला षटका ठोकावायचा असेल किंवा मोठे स्ट्रोक खेळायचे असतील तर हे मात्र दाखवून दिलंय. आता मात्र थोडासा विचार विनिमय या 2 बॅटर्स दरम्यान की या 4 चेंडूला कशा रीतीने खेळावं, काय अप्रोच असावा, काय रणनीती असावी. पण आता पाहूया की नक्की संदीप माची याच्या डोक्यात काय चालू आहे. जर का पाहिलं सुरेख चेंडू आहे, अफलातून चेंडू, क्षेपणास्त्राचा वापर केला गेलाय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आले तर विशाल माचीच्या माध्यमातून, आणि या 3 चेंडूवर शांत ठेवणं संदीप माची सारख्या खेळाडूवर मात्र खूप मोठा विजय म्हणता येईल. धावफलक जर पाहिला एका धावानं पुढे सरसावलाय. 37 रन्स, 37, 37 धावा. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. म्हणजे एकंदरीत ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकात धावा लीक झाल्या होत्या त्याला मात्र कुठेतरी रोखून धरलंय ते म्हणजेच विशाल माचीनं. आणि गरज होती धावा रोखून धरणं, विकेट प्राप्त करणं. विकेट जरी प्राप्त झाल्या नसेल तरी मात्र धावा जरूर या षटकात रोखल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील, आणि कशा रीतीनं रणनीती असणारा या 2 चेंडू करता हरेशकडं आणि एकंदरीत विशालकडं. आता जर का पाहिलं तर बॅटची एज लागली, स्लिप पेनात होती तिकडे, पण मात्र त्यांना बीट करून चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला 2 धावा. जर का पाहिलं आता पुन्हा एकदा 1 धाव इथे अर्जित केली गेली, 2 धाव अर्जित केली गेली. 2 धावाने ते जर का पाहिली षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 41, 41. या षटकात जर पाहिलं फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केलेत. अति चांगली गोलंदाजी म्हणता येईल विशालच्या माध्यमातून. पण अजूनपर्यंत जर पाहिलं ज्या ब्रेकथ्रूची गरज आहे, ज्या विकेटची गरज आहे, ती विकेटसुद्धा प्राप्त झालेली नाही आहे. तर एका बाजूला जर पाहिलं जरी 5 धावा आल्या असतील तरी मात्र परी 11 हा संघ एका बाजूला खुश असेल, कारण की ज्या रीतीनं या धावा स्कोरकडे लगावला गेल्या आहेत. एकंदरीत संदीप माची आणि दुसऱ्या बाजूला हरेश पाटील ही जोडी मैदानाच्या आत अजूनपर्यंत अभिजित आहे. आणि या जोडीला जर भेदायचं असेल तर नक्कीच कुठेतरी एक वेगळी रणनीती आखावी लागेल, ती म्हणजेच मानव 11 संघाला. आणि त्याकरता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं महत्त्वाचा गोलंदाज आमंत्रित केला जातोय सुमित राऊत. सुमित राऊत गोलंदाजीवर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 4 घेऊन मार्गस्थ झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं संदीप करिता. आता जर का पाहिलं पहिला चेंडू शफल झाल्यानंतर यष्ट्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होते डाऊन द लेग साईड, अवंतर धाव. इंटेन्शन मात्र क्लिअर होतं की ज्यावेळेला शफल झाली तर मला यष्ट्यांचा वेध घ्यायचा आहे सुमितच्या माध्यमातून गोलंदाजी करताना. पण मात्र हा चेंडू हाताळताना डाऊन द लेग साईड, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. आता जर का पाहिले शोल्डरचा अतिरिक्त वापर, चेंडू जर का पाहिला आउटसाईड द ऑफ स्टंप, वाईटचा इशारा. अवंतर धाव, बॅक टू बॅक वाईटची हाताळणी केली जाते सुमितच्या माध्यमातून.
आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा हुक केले चेंडूला ऑन साईडला, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेगच्या दिशेनं. थोडासा खेळ जर का पाहिलं या षटकात संत जरूर झालेला आहे. पहिली 2 चेंडू हाताळणी जर पाहिली तर वाईटच्या रूपाने हाताळणी झाली आणि या षटकात अजूनपर्यंत जर पाहिलं 1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. षटक थोडंसं लांबलंय असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की 1 चेंडूचा खेळ संपण्याकरता तब्बल 3 चेंडू सुमितच्या माध्यमातून हाताळले गेलेत. आता जर का पाहिलं ते चांगला फटका एक्झिक्यूट केलाय जरूर, पण मात्र इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार. थँक्यू. नक्कीच स्पोर्ट्स फॅमिली सबस्क्राईब करा या चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि येणारे इव्हेंट्स आपण पाहू शकता, रील्स पाहू शकता, शॉर्ट्स पाहू शकता. आता जर का पाहिलं त्या शॉटमध्ये आणि या शॉटमध्ये फरक काय? फरक फक्त झोनचा, पॉवरचा आणि मात्र दशा जर का पाहिली मिळतील 6 धावा. म्हणजे 56 धावा. 8 चेंडूमध्ये 32 धावा नाबाद खेळी हरीशच्या माध्यमातून, म्हणजे जवळपास 400चा स्ट्राईक रेटने या धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अपने को ट्रम्प ये लाइन साइड लाइन पिचिंग की लाइन हाँ ये आप लोग को देखना है, यहाँ पे जूम करो साइड लाइन अंदर आतमध्ये येस. जर पाहिलं ट्रम्प लाईनच्या आतमध्येच आहे हा चेंडू, तर नो नाही आहे. जी साईड लाईन आहे आपली पिचिंगची त्याच्या आतमध्ये हा चेंडू पिच झालाय. वाईड बॉल आहे ना, पण नक्की चांगलं आपण पाहिलंय टेलिकास्टच्या माध्यमातून स्पोर्ट्स फॅमिली, तर नक्कीच ते चांगलं टेलिकास्ट, चांगलं कॅमेरा वर्क केलं जातं आहे स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. आणि नक्कीच या चॅनलला जर जे प्रेक्षक आमचे लाईव्ह जोडले गेलेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे की फक्त सबस्क्राईब करा आणि या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. आणि येणारे इव्हेंट्स आपण पाहू शकता, शॉर्ट्स पाहू शकता, रील्स पाहू शकता आपण या चॅनलच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा विनंती आहे या प्रेक्षकांना जे आमच्यासोबत लाईव्ह जोडले गेलेत, आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की सोपं नसतं एक सिंगल कॅमेऱ्यानं पूर्ण मैदान कव्हर करणं, पण स्पोर्ट्स फॅमिलीने ते करून दाखवलंय. रिव्ह्यू ज्यावेळेला गरज पडली पंचांना त्यावेळेला मात्र ते चांगलं कॅमेरा वर्क, ते चांगलं टेलिकास्टिंग वर्क, लाईव्ह वर्क पाहायला मिळालं आहे. तर नक्कीच या संपूर्ण मेहनतीकरता आपण फक्त एक योगदान द्या. फक्त जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांनी फक्त विनंती आहे की आपण सबस्क्राईब करा. 3-3
धावफलक 60 धावा. आता जर का पहिलं सुरेख फटका आहे एक्स्ट्रा कॉर्नर झोन मध्ये, चेंडू वेगाने निघून जाईल. 1 बाउन्स 4 धावे करता अफलातून स्ट्राईक. एकही डॉट चेंडू इथे मात्र हरेशनं या 10 चेंडूला सामोरे जाताना एकही डॉट चेंडू खेळला नाहीये. म्हणजे प्रत्येक चेंडूला कशा रीतीने धावेमध्ये कन्वर्ट करता येईल याकडे वैयक्तिक कल त्यानं दिलाय. आणि त्यामुळेच जर पाहिलं त्या वैयक्तिक 37 धावेच्या एफर्ट्समुळे धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 64 या आकड्यावर. वेल बॅट टील नाव हरीश पाटील. नक्कीच ही पहिली हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळेल का हरीश पाटीलच्या बॅटमधून, कारण की अजूनही 6 चेंडू आहेत आणि जरी 3 चेंडू 3 मोठे स्ट्रोक खेळले तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ती हाफ सेंचुरी. तद्वर जर पाहिलं संदीप माची, करण पाटील गोलंदाजी मार्कर पहिला चेंडू ते मात्र हाताळलाय पिचिंग लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा नोचा. म्हणजे इथे जर का पाहिलं फ्री हिटची सुवर्ण संधी असणार आहे ती म्हणजेच संदीप माची करिता. आता जर का पाहिलं तर चेंडू पिचिंग झाल्यानंतर थोडासा लो राहतोय, अपेक्षेपेक्षा कमी बाउन्स पाहायला मिळालाय आणि एक थोडंसं स्मित असं पाहायला मिळालंय ते म्हणजे संदीप माची यांच्या माध्यमातून. तद्वर जर का पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं अजूनही स्थिरावलाय तो म्हणजे 65 या आकड्यावर. आता जर का पाहिला प्रयत्न केलाय, फटका हवेत आहे, चेंडू जाईल का सीमारेषा पार आणि मात्र इकडे सुटलाय झेल. राहुल माचीच्या हातमधून चेंडू जाईल सीमारेषा पार. फाईन लेग झोन मध्ये मॅक्सिमम 6. थँक्यू. आणि या षटकाराशी ते जर का पाहिलं संदीप माची 27 रन्स नाबाद. एका बाजूला 37 धावा, एका बाजूला 27 धावा. अतिशय चांगली भागीदारी. बोथ आर कॉम्प्लिमेंटिंग टू इच अदर. खरबूजे को खरबूजा देखकर रंग बदलता है ना, तशाच प्रकारचं काहीतरी चित्र पाहायला मिळालंय. एका बाजूला हवी होते हरीश पाटील तर मी का मागे राहू, स्वतःला सामोरे आणतायत ते म्हणजे संदीप माची. आता जर का पाहिलं तर ट्रम्प लाईनच्या बाहेर व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. 72 धावा धावफलकावर. 72 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच परी 11च्या माध्यमातून. आता जर का पाहिला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईटचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव. आणि एकंदरीत जर पाहिलं या सामन्यात तर खूप सारे विक्रम झालेत. या सेमीफायनल नंबर 1 इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला वैयक्तिक 37 धावा सर्वातील उच्चांक. एकंदरीत स्पर्धेतील उच्चांक जर पाहिला तर अजूनपर्यंत 73 धावा पाहायला मिळालेत. आणि सर्वात मोठी भागीदारी सुद्धा या मॅचमध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे या संदीप माची आणि हरीश पाटीलच्या माध्यमातून. त्याच दरम्यान जर पाहिला चेंडूला गॅपमध्ये नंदाळून सोडलाय. 4 धावे करता 1 बाउन्स 4 रन्स.
थँक्यू 77 77 धावा 77 रन्स. आता जर का पाहिलं तर शोल्डरचा वापर केला गेला, हलका हाताने खेळायचा प्रयत्न होता. वाटची छोटीशी एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय. जर पाहिलं फ्लाइंग सी तिकडे तैमात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील या षटकातील. धावफलक जर पाहिला तर 78 धावा 78 रन्स. दोन चेंडू शिल्लक आहेत. कशा रीतीनं सामोरे जातील. हरीश आडीला प्रयत्न केलाय. सेट डाऊन द ग्राउंडचा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं चांगलं कलेक्शन केलंय, पण फेकी चुकीची झाले आणि त्यामुळेच या धावा मिळतील 2. आणि या 2 धाव्यानं 80 धावा इथे मात्र स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील उच्चांक एकंदरीत आणि मागच्या हंगामात जर पाहिलं 99 धावा हा उच्चांक होता आणि त्या चेस केला होता. आणि त्यावेळेला फलंदाजी करताना जर पाहिलं संदीप माची होता ज्यानं हाफ सेंचुरी लगावली होती. आता सुद्धा उच्चांक आणि फलंदाजी करताना संदीप माची. शेवटच्या चेंडूवर या 2 धावा आणि काय पाहायला मिळतंय. खूप कॅज्युअल क्रिकेट, खूप खराब क्रिकेट. इथे जर पाहिलं तर तिथे फक्त 2 धावा होती, तिथे मात्र या 3 धावा. या 3 धावाने ते मात्र जर का पाहिलं इनिंगची समाप्ती होते. 3 धावांना स्कोअर कार्ड वाढतोय, जाऊन पोहोचतोय म्हणजे 83 आणि 84 धाब्याचा डोंगर फोडायचा आहे. तो म्हणजेच मानव 11 संघाला. या 84 धावेचा पाठलाग कशा रीतीने केल्या जातील आणि या 84 धावेला कशा रीतीने डिफेंड केला. झेलच्या खाली आणि निर्धाव चेंडू. आता जर का पाहिलं खूप लांब एकंदरीत MMRPL मधले ऑन साइडला 6 धावे करता. पुन्हा एकदा त्याच रीतीनं फक्त झोन वेगळा आहे. आता झोन निवडलाय मिड विकेट कावकोना झोन मध्ये असतो आणि तोच आत्मविश्वास आता मात्र संदीप माचीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यश माची दुसरं षटक घेऊन. आता मात्र जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये. आता जर का पाहिलं तर बाटला करता तब्बल 3 चेंडू सुमितच्या माध्यमातून हाताळले गेलेत. आता जर का पाहिलं ते चांगला फटका एक्झिक्यूट केलाय जरूर, पण मात्र इव्हेंट्स आपण पाहू शकता, रील्स पाहू शकता, शॉट्स पाहू शकता. आता जर का पाहिलं त्या शॉट मध्ये आणि या शॉट मध्ये फरक काय तर धावफलक 60 60 धावा. आता जर का पाहिलं सुरेख फटका आहे एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये. चेंडू वेगात असतो या आकड्यावर. आता जर का पाहिलं प्रयत्न केलाय, फटका हवेत आहे, चेंडू जाईल का सीमारेषा पार आणि मात्र इकडे तर अजूनपर्यंत 73 धावा पाहायला मिळालेत. आणि सर्वात मोठी भागीदारी सुद्धा या मॅच मध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे संदीप माची आणि हरीश पाटीलच्या माध्यमातून. त्या
धाव अर्जित करून स्वतःला ऑफ द मार्क केले संघाचं खातं आणि स्वतःचं खातं उघडले 1 या धावसंख्येनं. यश घरतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आता जर का पाहिलं तर स्विंग यांना मिस पाहायला मिळालाय, ते म्हणजेच बॅटर दीपक झा ला आपण पाहतोय फलंदाजी करताना आणि 83 धावेचा पाठलाग करताना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. तर जर का पाहिलं पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. कुठेतरी आता विचार करावा लागेल दीपक झा यांना की कशा रीतीनं आता पुढे वाटचाल करावी, कारण की प्रत्येक डॉट चेंडू हा मात्र दबाव वाढवला जाईल, कारण की धावेचा डोंगर फोडायचा आहे आणि या धाव्याला जर वाचा फोडायचा असेल तर नक्कीच कुठेतरी वेगळे प्रयत्न करावे लागतील. त्यात मात्र अतिरिक्त भर अफलातून गोलंदाजी. एकंदरीत यश घरत याच्या माध्यमातून कुठलंही उत्तर नाही आहे. यश घरत याच्या चेंडूवर दीपक झा यांच्याकडे 4 चेंडूचा खेळ संपलाय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आलेत. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू, इथे जर का पाहिलं तर अपील मागितली गेले, पण मात्र पंच तिकडे स्तब्ध आहेत, दर्शवतात कुठली हताहत नाही आहे तिकडे खेळपट्टीवर. अफलातून चेंडू, बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. शेवटचा चेंडू, ज्या रीतीनं दमदार फलंदाजी केली होती परी 11नं, त्याच परी 11च्या यश घरतनं मात्र सुरेख गोलंदाजी केलंय आणि तब्बल या षटकात 5 चेंडू निर्धाव आणि फक्त धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 1. वेल बोल्ड यश घरत. या सुरुवातीची गरज होती, धाव्यांना थांबवायचं होतं. पहिल्या षटकात ती धावा मात्र रोखल्या गेल्यात यश घरतच्या माध्यमातून. का म्हणून माझ्यावर बोली लगावली गेली होती 40,000ची, का म्हणून माझ्या नावावर ड्रॉ पडला गेला, हे मात्र सिद्ध केलंय या गोलंदाजानं. गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन संदीप चव्हाण यानं मागचे षटक हाताळताना विकेट प्लस मेडन हाताळलं होतं, तो मात्र आता पहिल्या चेंडूवर ते जर का पाहिलं थोडासा स्वैर मारा हाताळला जातोय. स्कोर कार्ड जर पाहिला या स्वर धावानं धावफलक जाऊन पोहोचले 2 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 84 धावा पाठलाग करताना आपण पाहतोय मानव 11. इथे मात्र बॅक टू बॅक 2 वाईडची हाताळणी इथे पाहायला मिळाले, ती म्हणजे संदीप यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, अफलातून चेंडू. आता मात्र ज्या दिशा टप्प्याला पाहत होते तो दिशा आणि टप्पा मात्र सापडलाय. शेवटच्या 2 षटकात 42 धावा तब्बल आल्यात, ते म्हणजेच मानव 11चा ती चांगली स्कोरिंग अपडेट एकंदरीत पाहायला मिळाले आतिश पाटीलच्या माध्यमातून. त्याच दरम्यान चेंडू होता रडारमध्ये, त्याला मात्र खेचलाय मिड विकेट झोनला. दॅट्स अ ह्यूज स्ट्राईक. 6. आणि या 84 धावेचा पाठलाग जर यशस्वीता करायचं असेल तर भौमिकचं मैदानाच्या आत राहणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण की जर पाहिलं भौमिककडे ती क्षमता आहे,
आणि हे पूर्णपणे ठाऊक आहे परी 11ला. आता जर का पाहिलं हेलिकॉप्टर उडवलाय तो लँड होईल का सीमारेषा पार, तर नाही. अतिशय विशाल राऊत आहे तिथे, झेल टिपला गेलाय पण मात्र शेवटच्या क्षणी सीमारेषा टच झाली का काय. चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावेकरिता. तिथे जर का पाहिलं तर वेदांत होते, धनेश म्हात्रे होते, त्यांनी मात्र इकडे दर्शवलंय की चेंडू सीमारेषा पार गेलाय 6 धावेकरिता. थोड़ा उधर होता ना, थोड़ा अच्छा ये लाइन ही है क्या? ना मुझे लगा ये वाला पट्टी रहेगा, पर ये ना अगर थोड़ा उधर होता, थोड़ा सा एक कदम और उधर होता ना तो फिर बराबर कवर आता. आता जर का पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे पण मात्र शरीराला चेंडू ब्रश झालाय. एक्चुअली बच्चा भी था, नहीं था, आया होता ना मुझे पता चल जाता. स्कोर कार्ड जर पाहिला जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 15 या आकड्यावर. आता जर का पाहिलं तर सुरेख चेंडू, अफलातून चेंडू आणि या चेंडूला मात्र प्रत्युत्तर नव्हतं कारण की अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळली होती आणि या चेंडूला चेस करण्याकरता शफल होणं, फुटवर्कचा योग्य रीतीने वापर करणं महत्त्वाचं होतं पण तिथे कुठेतरी फुटवर्कचा अभाव जाणवला गेलाय आणि मात्र चेंडूपासून वंचित राहत आहेत, दूरवर राहत आहेत भौमिक. आता जर का पाहिलं तर चेंडूला मात्र फ्लिक केलाय फाईन लेग झोनमध्ये, कलेक्शन करून फेकी केली जाते तर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावाने षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 84 धावेचा पाठलाग करताना धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. 1868 ना, 18 चेंडू आणि 68 धावेची गरज. जवळजवळ जर पाहिलं समीकरण थोडंसं लांब लचक व्हायला लागलंय कारण की पहिल्या षटकात धावा फक्त खर्च झाल्या होत्या 1 आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं धावा आल्यात जरूर 15 धावा आल्यात. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू अतिशय योग्य रीतीनं लाईन अँड लेंथ पिचिंग जर का पाहिली, गुड लेंथ स्पॉटवरून चेंडू अतिशय योग्य रीतीनं पिच झालाय आणि महत्त्वाची बाब जर पाहिली तर चेंडूला अतिशय योग्य रीतीनं पिच केलंय, अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केलाय. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. इथे जर का पाहिलं शेवटचे 7 चेंडू कंटिन्यू, इथे मात्र जर का पाहिलं यश घरतनं निर्धाव हाताळलेत. फक्त पहिल्या चेंडूवर धाव खर्च केली आणि तिथून जर का पाहिलं सलग 7 चेंडू म्हणजे पहिल्या षटकातील 5 चेंडू आणि या तिसऱ्या षटकातील पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळण्यात आलेले आहेत. वेल बॉल, अतिशय चांगलं पृथक्करण, अतिशय चांगलं एक्झिक्युशन मैदानाच्या आत यश घरतच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आता जर का पाहिलं तर आउटसाईड द ऑफ स्टंप वाईटचा इशारा. आता मात्र कुठेतरी ट्रम्प लाईन गाठले. या अगोदर जर पाहिलं तर शरीराचा वेग आणि ट्रम्प लाईनच्या आतून चेंडूची हाताळणी होत होती पण आता मात्र दिशा भरकटले. तरीसुद्धा मात्र अतिशय योग्य गोलंदाजी मैदानाच्या सुरू आहे. आता मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, चेंडूला मात्र खोदून काढलाय, प्रयत्न केला होता, अतिशय क्विक काम थ्रो तिकडे पाहायला मिळाला हरेश पाटील यांच्या माध्यमातून पण मात्र चेंडूला गॅदर करताना आणि यष्ट्या उद्ध्वस्त करताना थोडंसं
डिफ्लेशन पाहायला मिळालंय आणि तदर मात्र जीवनदान प्राप्त. धावसंख्येत वाढ 1 धावेने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या आकड्यावर. ते जर का पाहिलं ऑनसाईडला फटका खेचलाय. गॅप आहे तिकडे खूप मोठा. चेंडू गॅप वरून निघून जाईल. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या गॅप मधून 4 धावे करिता. वेलकम रन्स फॉर मानव 11. जणू काही अकाल पडला होता धावेचा आणि ते मात्र या चौकारानं मात्र धावफलक पुढे सरसावलं जाते. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. योग्य रीतीने चेंडू बॅटवर आला नाही आहे पण मात्र एकच धाव. प्रयत्न केले जात आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पण ज्या प्रकारे यश घरची गोलंदाजी आहे, टप्पा आहे, लाईन अँड लेन आहे, त्यामुळे मात्र मोठे फटके खेळणं तितकंच सोपं नाही आहे. ते मात्र वारंवार पाहायला मिळालं या बॅटरच्या माध्यमातून. कारण की लोअर फुलटॉसला, ब्लॉकरला, अवी फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळणं, बिगिट करणं खूप कठीण असतं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी यश घरतच्या माध्यमातून राहिले या ओव्हरऑल 2 षटकांमध्ये. आणि एकंदरीत जर पाहिलं इथे 3 षटकांचा समाप्ती झाल्यानंतर स्कोर कार्ड जाऊन पोचला आहे तो म्हणजेच 23 या आकड्यावर. माफ करा 24 धावा आणि आता समीकरण जर पाहिलं 12 चेंडू आणि 60 धावेची गरज. 12 चेंडू 60 धावा. समीकरण 12 चेंडू आणि 60 धावेची गरज. अजूनही जर पाहिलं तर सामना कुठेतरी थोडासा लांबलाय एकंदरीत मानव 11च्या वतीने जर पाहिलं. पण क्रिकेट म्हटल्यावर खूप काही शक्य आहे, बऱ्याच गोष्टी शक्य आहेत. पाहूया कशा रीतीनं आता मात्र पुढे वाटचाल केली जाते. धीरू गोलंदाजी मार्कवर. इथे जर का पाहिलं पहिल्या चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषा पार. येतोय MMRPL षटकार. षटकार आलाय. समीकरण जर पाहिलं आता 11 चेंडू आणि 54 धावेची गरज. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. इथे मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन लेगच्या दिशेनं हुकच्या हा फटका पाहायला मिळालाय आणि ते जर का पाहिलं तर पुन्हा एकदा जीवनदान प्राप्त झालंय. नशिबाची शिदोरी कुठेतरी सोबत आणले की काय भौमिकनं. या अगोदर सुद्धा रनआउटची संधी होती शेवटच्या चेंडूवर. यश घरत ज्या वेळेला गॅदर करत होते चेंडू हरीश पाटीलने जो थ्रो केला होता आणि आता सुद्धा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धोका होता आणि शेवटच्या क्षणी संदीप माचीनं चेंडू गॅदर करताना केली चूक आणि प्राप्त झाले जीवनदान भौमिक पाटीलला. धावफलक झालंय ते म्हणजेच 32. आता जर का पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज हिट. 6. समीकरण जवळ होत चाललंय. शेवटच्या षटकांपर्यंत ही समीकरण किती जाऊन पोहोचेल हे महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की फ्रंटलाईन गोलंदाज जर पाहिलं एकंदरीत परी 11च्या माध्यमातून त्यांची षटकं मात्र संपलेली आहेत. आता जर का पाहिलं वेट फॉर द अंपायर सिग्नल.
आउट करेगा तो आउट था, भूमिका आउट पहले आउट करने से भूमिका आउट होता. आता जर का पाहिलं नोचा इशारा आहे पंचांमार्फत, म्हणजे 9+1 अशा या 2 धावा. याचा अर्थ पुढचा चेंडू इथे जर का पाहिलं तर फ्रीची सुवर्ण संधी भौमिककरिता. इथे मात्र जर का पाहिलं दीपक झाने आपले विकेट सॅक्रिफाईस केले, कारण की दीपक झा खूप वेळापासून स्ट्रगल करत होते मैदानाच्या आत आणि आता मात्र त्यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, ती म्हणजे भौमिककरिता. कारण की भौमिक आता सुद्धा टचमध्ये दिसत आहेत. 40 झाले, 9 चेंडू आणि 44 धावेची गरज. धावसंख्या झाली ती म्हणजे 4040. 40 धावा स्कोर कार्डवर, 9 चेंडू आणि 44 धावेची गरज. हॅलो चेक. इथे जर का पाहिलं तर शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी होती धीरूच्या माध्यमातून आणि त्या शॉर्ट ऑफ बॉलचा योग्य रीतीनं फायदा उचललाय. चेंडूला डिस्पॅच केलंय. काव कॉर्नर सीमारेषा पार. 6 धावे करता आणि 6 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 46. नाही 38 नसेल. किती पाहिजे रे? 36 पाहिजे हो. हा किती हा 38 ना 38 7:39 7 कैसं 8 ना 8 बॉल 8 बॉल 9 था ना हो. नो 4च बॉल झाले. हा मग 8 बॉल लागले ना. 8 बॉल झाले ना, ते 7 बोलतोय ना बाबा. हा वही बोल रहा हूं ना. आता जर का पाहिलं तर सुरेख चेंडू जरूर होता, पण मात्र फटका जरूर मिक्स झालाय. हा चेंडू स्लॉग स्वीपच्या साह्यानं कदाचित हिट करता आला असता, पण ज्या पद्धतीनं चेंडू बाईकच्या स्वरूपात इथे मात्र आणखी एक धाव आणि एका धावानं स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 47. आणि आता समीकरण जर पाहिलं 6 चेंडू आणि 37 धावेची गरज. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 6 बॉल. समीकरण थोडंसं कठीण आहे, खूप कठीण आहे, पण क्रिकेट म्हटल्यावर सर्व काही शक्य आहे. कारण की भौमिकच्या नावावर विक्रम आहे 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा, आणि याच मैदानात त्याने खेचले होते. तो दिवस आठवावा लागेल, तो वेळ आठवावा लागेल आणि त्याच प्रकारे एक्झिक्युशन या मैदानाच्या आत करावं लागेल. पण त्यावेळेला चॅलेंज वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती. आता चॅलेंज वेगळं असणार आणि परिस्थिती वेगळी असणार आहे. ती म्हणजेच ती परिस्थिती आणि चॅलेंज जर पाहिलं संदीप माची गोलंदाजी मार्कवर. आता जर का पाहिलं तर प्रयत्न केला गेला होता, पण मात्र बॅटच्या पट्ट्यात जर का पाहिलं योग्यरीतीने चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू, 5 चेंडू आणि 37 धावेची गरज. सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि जवळजवळ जर पाहिलं कंदे झुकलेले दिसत आहेत, ते म्हणजेच मानव 11 संघाच्या माध्यमातून. आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचलाय तो म्हणजेच परी 11.
आणि कदाचित परी 11 हा संघ क्वालिफाय होईल का. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू मॅक्सिमम 6 धावे करिता. त्रेचाळीस धावा नाबाद. इथे मात्र 21 चेंडू भौमिक पाटीलच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं तर मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. चेंडू जर का पाहिला तर शरीराला ब्रश होतोय. निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहे या षटकातील. हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का. आणि मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. करणार नाही कुठली चूक. टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणि एकंदरीत भौमिक पाटील इथे मात्र हाफ सेंचुरी पासून वंचित राहिले. वैयक्तिक 43 धाब्याची खेळी करून इथे मात्र तंबूत परतलेत. तू बघायला गेला तर तू क्वालिफायला जरी बाहेर स्कोर जास्त द्यावं लागेल. हायस्ट रन गेटर आहेस तर तू. पण आपल्या याला नियम नाही ना असा. आता जर का पाहिलं तर निर्धाव चेंडू आणि मात्र विजय संपादन केलंय. आणि आपलं नाव फायनल करिता दाखल केलंय ते म्हणजे परी 11. कॉंग्रॅच्युलेशन्स टू दी परी 11 अँड टफ लक मानव 11. अति चांगला खेळ राहिला या स्पर्धेत. जर पाहिलं विविध विक्रम पाहायला मिळाले. या स्पर्धेतील उच्चांक पाहायला मिळाला. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर पाहायला मिळालं. हायेस्ट पार्टनरशिप पाहायला मिळाली. असं बरंच काही या सामन्यात पाहायला मिळालंय. मानव 11 2 खेळाडू झेलच्या खाली आणि निर्धाव चेंडू. आता जर का पाहिलं खूप लांब एकंदरीत MMRPL मधले ऑन साइडला 6 धावे करता. पुन्हा एकदा त्याच रीतीनं फक्त झोन वेगळा आहे. आता झोन निवडलाय. मिड विकेट का कोणा झोन मध्ये असतो आणि तोच आत्मविश्वास आता मात्र संदीप माचीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यश माची दुसरं षटक घेऊन. आता मात्र जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये. आता जर का पाहिलं तर संपला करता तब्बल 3 चेंडू सुमितच्या माध्यमातून हाताळले गेलेत. आता जर का पाहिलं ते चांगला फटका एक्झिक्यूट केलाय जरूर. पण मात्र इव्हेंट्स आपण पाहू शकता. रील्स पाहू शकता. शॉट्स पाहू शकता. आता जर का पाहिलं त्या शॉट मध्ये आणि या शॉट मध्ये फरक काय तर चेक करू ना. नो बॉल आहे की नाही. धावफलक 6060 60 डावा. आता जर का पाहिलं सुरेख फटका आहे एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये. चेंडू वेगास असतो या आकड्यावर. आता जर का पाहिलं प्रयत्न केलाय. फटका हवेत आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार. आणि मात्र इकडे तर अजूनपर्यंत 73 धावा पाहायला मिळालेत. आणि या सर्वात मोठी भागीदारी सुद्धा या मॅच मध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे संदीप माची आणि हरीश पाटीलच्या माध्यमातून बाग टू बाग 3 निर्धाव चेंडू आलेत. आता जर का पाहिला सुरेख चेंडू ते म्हणजेच मानव 11चा अति चांगली स्कोरिंग अपडेट एकंदरीत पाहायला मिळाले आतिश पाटीलच्या माध्यमातून. त्याच दरम्यान चेंडू होता रडारमध्ये त्याला मात्र खेचलाय आणि हे पूर्णपणे ठाऊक आहे परी 11ला. आता जर का पाहिलं हेलिकॉप्टर उडवलाय तो लँड होईल का सीमारेषा पार तर नाही. ते जर का पाहिला ऑन साइडला फटका खेचलाय. गॅप आहे तिकडे खूप मोठा. चेंडू गॅप वरून निघून जाईल. आता मात्र पुढे वाटचाल केली जाते. धीरू गोलंदाजी मार्कवर. ते जर का पाहिलं पहिल्या चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल. इथे मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन झालाय ते म्हणजेच 32. आता जर का पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आहेत. आता जर का पाहिलं वेट फॉर द अंपायर सिग्नल.
घेतलाय तो म्हणजेच परी 11 आणि कदाचित परी 11 हा संघ क्वालिफाय होईल का स्टेट डाऊन षटकातील हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का आणि मिस टाइम स्ट्रोक आहे फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे झेल खाली करणार नाही कुठली चूक टिपलाय झेल